प्रेग्नेन्सीमध्ये मी जी चूक केली ती तुम्ही अजिबात करू नका. हाय हॅलो गायज, तर मी आज 1 वर्षानंतर महादेवाच्या मंदिरात गेलती. कारण प्रेग्नेंट असल्यावर शिव मंदिरात जायचं नसतं असे मला बरेच जण सांगत होते. पहिली माणसे बोलायची, मग ते खरं असतं का नाही हे नाही माहीत. पण ज्या कोणी गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. तर का म्हटलं जातं गर्भवती स्त्रीने शिवदर्शन घेऊ नये? कारण त्यांच्या मनामध्ये सारखे प्रश्न येतात. शिवमंदिरात जाऊ शकतो का? तर सर्वात आधी कोणत्या धर्मग्रंथामध्ये किंवा पुराणामध्ये म्हटलं नाही की महादेवाच्या मंदिरात जाऊ नये. तर शिवपुराणामध्ये सांगितलं आहे, गर्भवती स्त्रीने शिवाभिषेक, पूजा, प्रार्थना केली तर त्यांच्यावर शिवकृपा अखंड राहील आणि तिची पण प्रार्थना, पूजा बाकी लोकांसारखी फळदायी ठरते. मला जेवढी माहिती भेटली तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि तुम्ही कोणकोणत्या गावातून माझे व्हिडिओ बघताय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या पण गावात असं बोललं जातं की नाही हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करा.